तर मित्रांनो, काल आमची एक बकरी वाघानं खाल्ली. होय, काल पप्पा शेताकडं घेऊन गेले होते तर चरायला आणि तिथून समजले की एक शेळी वाघानं खाल्ल्या आणि नंतर काही भेटलीच नाही आपल्याला. तर प्रॉब्लेम असं झाला आहे की त्याचं एक बकरं होतं 1 महिन्याचं आणि ते बकरं इथं समोर आहे बघा. तर बाकीच्या शेळ्यांना पण बकरं येतं आणि ते काय करते ते की इकडं सर्व ओढ्या बिड्या मारते ते आणि 2-2 मिनटं झाली की 5-10 मिनटं झाली की त्याच्या प्रत्येकाच्या आपापल्या आईला दूध प्यायला जाते ते. आणि हे एकच बकरं आहे की ते ओरडते की बाकीच्या शेळ्या त्या घेणं झाल्या ते दूध प्यायला, कारण त्यांचीच बकरी फक्त घेते ते. मग आम्ही काय केलं की दुधाची बॉटल होती, तर दुधाची बॉटलीनं दूध पाजायचा प्रयत्न केला, पण ते काय दूध पिना झाले. बकऱ्याला कशी सवय नसल्यामुळं त्याला पहिल्यापासून ते आईचं दूध डायरेक्ट प्यायची सवय होती ना, त्याच्या कारण दुधाची बॉटल वगैरे काय त्याला सवयच नाही, ते पिना झाले. तर ते बकरं फक्त वरडते डायरेक्ट तिकडून. ती बकरी प्यायला गेली तर की ह्याला त्याची मम्मी सापडून झाले ना, पूर्ण डोकं फिरले. इथं बोललो की कसं आहे, पहिल्यांदाच आपल्या 2 शेळ्या होत्या ना, तर कसं दुधाचे पैसे थोडे आणि जमा करून आणखीन बोललो आपलं कसं तर असं होतं बघा मित्रांनो. आपण काय जरी 4 वर्ष झालं घरी बसून नाही, ब्लाइंड झालो आहे, म्हणून काहीतरी करायला गेलं 4 शेळ्या घेऊन काहीतरी करायला गेलं की असं कल्याण होतं सगळं. त्याची पण करायला गेले की होते एक म्हणजे कसं झालं माहिती आहे का. आणि आज हे आहे की मोठे गणपती विसर्जन आहे. तर मला गणपती बाप्पांना एकच सांगणं आहे की बघा, मी इथं गणपती बाप्पा मला 20व्या वर्षी आनंदाचा अंध्या केलायचा, बरोबर का नाही, पण तरी पण चुकलेलं नाही. आणि त्याच्यातून कसा बसा सावरतो का नाही तोपर्यंत तर मला परत नाही असं हे करायला लागल्याचा, तरी मी काय झुकणार नाही. आता जवळपास 4 वर्ष झाले की मी ब्लाइंड होऊन, पण मी अजून एकदा पण रडलेलो नाही. आणि जरी आणखीन ह्याच्यापेक्षा मोठी जरी संकट आलीत ना तरी रडणार नाही. वाईट फक्त मला माझ्या बकऱ्याच वाटते की ती थोड्या वेळानं सगळी बकरी दूध प्यायला पळाली की ती पळत जाते, पण त्याला त्याच्या आई सापडून झाल्या.